आपण पाहत आहात VIP महाराष्ट्र न्यूज। मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक, मंत्रालय विधिमंडळ परिसरात सर्वपक्षीय आमदारांचे आंदोलन। मराठा आरक्षण विषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव, राज्यात शांतता कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन। मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत। मात्र राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवावी असे आवाहन सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले। तसंच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे आणि आपले उपोषण मागे घ्यावे असे आवाहन करणारा ठराव सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला। दरम्यान सर्वपक्षीय बैठकीच्या ठरावात म्हटले आहे की मराठा आरक्षणाविषयी कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी, मात्र त्याला आवश्यक तो वेळ देणं गरजेचं आहे हे आंदोलकांनीही समजून घ्यावे। राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत आणि घडत आहेत त्या अयोग्य असून आम्ही याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करतो। राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवावी असे आवाहनही करण्यात आले। राज्यात मराठा आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले असतानाच मुंबई राज्य सरकारने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत एकमत करण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी मंत्रालय, विधान भवन, शासकीय बंगले येथे विरोधी पक्षाच्या तसेच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी घोषणाबाजी करत मराठा आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केलाय। आज सकाळीच मंत्रालयाजवळ आकाशवाणी आमदार निवास परिसरात राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली। त्यानंतर मंत्रालय परिसरात कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला। समोरील शासकीय बंगले, विधान भवन, मंत्रालय परिसरात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली होती। यावेळी मंत्रालयाच्या पायऱ्यावर पहिल्यांदाच सर्वपक्षीय आमदारांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनासाठी घोषणाबाजी केली। राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके, बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्राणी, मोहन उबर्डे, शेखर निकम, राजेश पाटील, सुनील शेळके, बाबा दुराणी इत्यादी आमदारांना नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले। दरम्यान सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत दादा पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित सर्वश्री जयंत पाटील, नाना पटोले, सुनील तटकरे, अनिल परब, सुनील प्रभू, आशिष शेलार, राजेश टोपे, सदाभाऊ खोत, जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे, बच्चू कडू, शेकापचे जयंत पाटील, राजू पाटील, कपिल पाटील, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, डॉक्टर प्रशांत इंगळे, कुमार सुशील, बाळकृष्ण लेंगरे आदी उपस्थित होते। याशिवाय या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी कायदेशीर पद्धतीने टिकणारे आरक्षण देण्याबाबत सरकार करत असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती दिली। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत भाग घेतला। ते म्हणाले की मराठा आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयातून तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मराठा आरक्षणाकरता संख्यात्मक एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याबाबत मागणी केली। दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाकरिता विशेष अधिवेशन घेण्याची मागणी करण्यात आली आहे। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी मंत्रालयात घोषणाबाजी करत आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती राष्ट्रवादी पक्षाकडून देण्यात आली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका जी सरकारची आहे ती सर्वांचीच भूमिका आहे, त्यावर सर्वांचं एकमत आहे आणि ते आरक्षण कायद्यात बसणारं आणि टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे ही भावना देखील या ठिकाणी व्यक्त केली। तशा प्रकारचा ठराव देखील करण्यात आला, परंतु कायदेशीर बाबी आणि दोन लेवलला हे आपलं काम सुरू आहे। एक मराठवाड्यामध्ये जुन्या नोंदी कुणबी समाजाच्या ते दाखले देणं आणि सुप्रीम कोर्टातलं क्युरेटिव्ह पिटिशनवर काम करणं यावर साधक बाधक चर्चा झालेली आहे, परंतु
याला थोडा वेळ देखील द्यावा लागेल. सर्व पक्षाच्या लोकांनी मनोज जरांगे पाटील यांना देखील आवाहन केलेलं आहे की आपण देखील या प्रक्रियेला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि हे जे आरक्षण आहे हे मिळवून देण्यासाठी ज्या ज्या बाबी करायच्या ते सरकार करायला तयार आहे. आणि म्हणून सर्वांनी एक आवाहन केलं की मनोज जरांगे पाटील यांनी या वेळ जो लागतोय तोपर्यंत त्यांना सहकार्य करावं आणि आपलं जे काही आंदोलन आहे, आपलं उपोषण जे आहे ते मागे घ्यावं. अशा प्रकारचं सर्व लोकप्रतिनिधींनी, सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकमताने तशा प्रकारचा ठराव आजच्या बैठकीमध्ये केलेला आहे.